माझ्या दोघी बंगल्यावरती छापा टाकला आणि बंगल्याचे पूर्ण सर्च केल्या गेल्यानंतर त्यापूर्वी अँटी करप्शनने गुन्हे दाखल केले होते। फोर्जरी म्हणून एक 420चा त्यांनी गुन्हा दाखल केला। माझ्या 53 वर्षाच्या लाईफमध्ये मी कधी फोर्जरी केलेली नाही, साधी एनसी सुद्धा दाखल नाही। त्यामुळे मला हा विषय जास्त जिव्हारी लागला। राहिला विषय ज्या बडगुजर अँड कंपनीमध्ये स्थापना मी केली, निवडणूक मला लढवायची होती। 2006ला मी कंपनीतून रिटायर झालो। सर्व गव्हर्नमेंटचे एव्हिडन्स सोबत आहेत। डीड ऑफ रजिस्टर ऑफ फर्मकडे डीड रजिस्टर झालं। त्यानंतर कोर्ट पिटिशन झालं आणि कोर्ट पिटिशनमध्ये ऑर्डर झाली 2011ला आणि ऑर्डरमध्ये जे आज अँटी करप्शनने जे मुद्दे मांडलेले आहेत ते कोर्ट ऑर्डरमध्ये स्पष्टपणे दिलेले आहेत। अँटी करप्शनला कोर्टाची ऑर्डर झालेली माहीत नव्हती का? ही कोर्टाची ऑर्डर आहे। ज्या त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत की तुमची नियुक्ती कधी झाली आणि सेवानिवृत्ती कधी झाली, दोन्ही या ठिकाणी तीस 11/2006ला सदर केलेल्या कागदपत्राची पडताळणी करून ती बरोबर असल्याची खात्री झाल्यामुळे या कंपनीचे मालकी हक्कातून भागीदार रूपांतर करण्यात आलेले आहे। या कंपनीचे अनुक्रमांक सुधाकर बडगुजर, रामदास शिंदे, सुरेश चव्हाण या तिघांची नियुक्ती झाली आहे आणि नंतर त्याप्रमाणे सामनेवाला 3 यांनी दिनांक 17 सचिव अनुज्ञापक मंडळ मुंबई यांच्या पत्राची सत्यप्रत दाखल केली असून पत्रानं सचिव अनुज्ञापक मंडळ यांनी बडगुजर कंपनी 9/7/2007 रोजी संदर्भित पत्रानुसार 6/12/2006 रोजी झालेल्या कागदपत्राची पडताळणी करून ती बरोबर असल्याची खात्री झाल्यामुळे आपल्या अनुज्ञापक भागीदारीपैकी सुधाकर विका बडगुजर यांची निवृत्ती रद्द करण्यात आली आहे। ही कोर्ट ऑर्डरमध्ये आहे। आणि 9 नंबरचा मुद्दा जो त्यांनी सेक्शन 13 मध्ये सेक्शन 13 ना करप्शन भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सेक्शन 13(1) व 13(2) नुसार जी नोटीस बजावलेली आहे त्या मुद्दा क्रमांक 9 मध्ये ते आलेलं आहे आणि कोर्ट ऑर्डर त्यामध्ये पास झालेले आहे। असे असताना 2014